लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री येथे होणार प्रथमच भव्य असा फुलंब्री महोत्सव। पद्मभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम। बातमी येत आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात पद्मभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच भव्य दिव्य असा फुलंब्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सविस्तर माहिती अशी, पुणे मुंबई नंतर आठवड्यात पहिल्यांदाच द फोक व्याख्यान संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था व शांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुलंब्री महोत्सवाचे 3 दिवसीय म्हणजे 17 जानेवारी रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची नात यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता महोत्सवाचे उद्घाटन व विद्यार्थी आणि लोककलाकारांचे सादरीकरण 18 जानेवारी सायंकाळी 6 ते 10 वाजता शास्त्रीय गायन व शास्त्रीय नृत्य 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजता मुंबई पुणे नंतर पहिल्यांदाच द फोक आख्यान हा संगीतमय कार्यक्रम फुलंब्री येथील संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय येथे होणार आहे। या निमित्ताने दिनांक 14 जानेवारी रोजी फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ हे होते। समितीच्या सदस्यांनी व स्थानिक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आणि प्रेक्षकांनी या दर्जेदार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले असून सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा आणि लोककलेला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाचे सांस्कृतिक अनुभव मिळावेत व फुलंब्रीचे सांस्कृतिक महत्त्व अधिक ठळक व्हावे यासाठी ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत असल्याचं अतुल चव्हाण व भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तसेच पुढे सांगताना त्यांनी सांगितले की मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा कार्यक्रम करण्यात येणार आहे। या कार्यक्रमानिमित्ताने शहरातील मुख्य महामार्गावरील 1.5 किलोमीटर म्हणजे देवगिरी साखर कारखाना ते पाल फाट्यापर्यंत असलेले विद्युत लाईट तात्पुरते चालू करण्यात येणार आहे। तसेच रोडच्या मध्यभागी असलेले शोभीकरणाचे झाडाची साफसफाई करण्यात येणार आहे। तसेच शहरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे। याचप्रमाणे दरवर्षी पद्मभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त फुलंब्री महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही अतुल चव्हाण यांनी सांगितले। यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट यांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। नमस्कार। आपण मागील काही वर्षापासून फुलंब्रीमध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतच असतो। त्यालाच आता मोठं स्वरूप देऊन फुलंब्री महोत्सव हा आदरणीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या विचारांतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सुहासभाऊ शिरसाट प्रथम नागरिक या फुलंब्री नगरीचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आता फुलंब्री महोत्सव या नावानं आपण सुरू करत आहोत। यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे आपले लोकगीतं असेल, लोककला असतील, हे सादरीकरण असं 3 दिवस असणारे 17, 18, 19। तर सर्व फुलंब्रीकरांना आणि सर्व संभाजीनगरवासियांना माझी नम्र विनंती असेल की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या लोककलांना, आपल्या संस्कृतीला या निमित्तानं चालना मिळेल आणि सगळ्या समाजामध्ये त्याचं प्रगती होईल, यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल। धन्यवाद। या फुलंब्रीची ओळख महाराष्ट्रच नव्हे ते देशभर करणारे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्मोत्सव 17, 18 आणि 19 या दिवशी आपण फुलंब्रीमध्ये साजरा करतो आहे। या फुलंब्रीला एक ओळख करून दिली, एक संस्कृतीची ओळख या फुलंब्रीची पूर्ण देशभर ज्यांनी पसरवली, त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असताना माझी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आपणा सर्वांना ठेवा। नमस्कार। आपण मागील काही वर्षापासून फुलंब्रीमध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतच असतो। त्यालाच आता मोठं स्वरूप देऊन फुलंब्री महोत्सव
हा आदरणीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या विचारांतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सुहासभाऊ शिरसाट प्रथम नागरिक या फुलंब्री नगरीचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आता फुलंब्री महोत्सव या नावानं आपण सुरू करत आहोत. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे आपले लोकगीतं असेल, लोककला असतील, हे सादरीकरण असं 3 दिवस असणार आहे, 17, 18, 19. तर सर्व फुलंब्रीकरांना आणि सर्व संभाजीनगरवासियांना माझी नम्र विनंती असेल की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या लोककलांना, आपल्या संस्कृतीला या निमित्तानं चालना मिळेल आणि सगळ्या समाजामध्ये त्याचं प्रगती होईल. यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल. धन्यवाद. या फुलंब्रीची ओळख महाराष्ट्रच नव्हे ते देशभर करणारे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्मोत्सव 17, 18 आणि 19 या दिवशी आपण फुलंब्रीमध्ये साजरा करतो आहे. या फुलंब्रीला एक ओळख करून दिली, एक संस्कृतीची ओळख या फुलंब्रीची पूर्ण देशभर ज्यांनी पसरवली, त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असताना माझी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी. नमस्कार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा.